श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण सेवा करत असतो, श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करत असतो, पण आपल्या अडचणी काही केल्याने कमी होत नाहीत. आपण ही सेवा यासाठीच करत असतो की आपल्या अडचणी कमी व्हाव्यात, पण आपल्या अडचणी काही कमी होत नाही. तर त्याचंच काय मूळ कारण आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. आपण आपल्या घरामध्ये रोज देवपूजा करत असतो. आपली रोज नित्यसेवा चालू असते. कधीकधी आपण पारायण करत असतो, कधीकधी आपण कुंकुमार्चन करत असतो. अशा बऱ्याचशा सेवा आपण करत असतो, कारण आपली जी अडचण आहे किंवा आपल्या घरामध्ये जी भांडणे होतात, वादविवाद होतात, काहींच्या व्यवसायात प्रगती होत नाही, काहींना आर्थिक चिंता असते, काहींना खूप तणाव असतो, काहींना मानसिक तणाव असतो, काहींना शारीरिक त्रास असतो. या बऱ्याचशा कारणांसाठी आपण सेवा करत असतो. पण पहा, आपल्याला असं वाटतं की आपण इतकी सेवा करतोय, पण या सेवेने आपल्याला काहीच फरक पडत नाही. बघा, काही जण 108 पारायण करतात, काही जण गुरुचरित्र पारायण करतात, काही 21 दिवसांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करतात. काहींना लवकर त्यांचं फळ मिळतं, तर काहींना पूर्ण पारायणाचे दिवस होऊनही त्याचं फळ मिळत नाही. पारायण झाल्यावर सुद्धा त्याचं फळ मिळत नाही. तर पहा, हा आपल्या कर्माचा भोग असतो. आपल्याला आपण जन्माला आलो आहे तेव्हाच आपल्याला आपले कर्म दिलेले असतात. आपण मागच्या जन्मी कोणकोणती कामे केलेली आहेत किंवा किती वाईट कर्म केलेलं आहे ते भोगण्यासाठी आत्ता आपला जन्म झालेला असतो, आणि हेच भोगण्यासाठी आपल्याला हे भोग दिलेले असतात. पण बघा, आपण जी स्वामी सेवा करत असतो त्या स्वामी सेवेने इतका फरक जाणवतो. तुम्हाला एक उदाहरण सांगते. आणि एका मुलीची आई स्वामी सेवा करत होती आणि त्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला. तर त्या मुलीचा फक्त चेहरा खराब झाला, इतका पण झाला नाही, पण थोडाफार चेहरा खराब झाला. ती नंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तिने आईला विचारलं की आई, तू इतकी स्वामी सेवा करतेस तरी पण माझा ॲक्सिडेंट कसा झाला, स्वामींनी मला का नाही वाचवलं? तर तिच्या आईने सांगितलं, अगं, मी स्वामी सेवा करते म्हणून तर तुला इथपर्यंत ठेवलं आहे, तुला पुढं काहीही त्रास झाला नाही. कारण तुला बघ, तुझ्या कर्माचे भोग आहेत ते तुला भोगायचेच होते. तुझ्या नशिबात हा ॲक्सिडेंट लिहिलेलाच होता, पण माझ्या स्वामी सेवेने तुला तितकासा त्याचा त्रास झाला नाही. तुला त्रास झाला पण तो थोड्या प्रमाणात झाला. बघा, ही स्वामी सेवा तुम्हाला खूप तारून नेणारी आहे. आता जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहितीच आहे की स्वामी सेवा केल्याने किती फरक जाणवतो. बघा, आपल्याला वाटतं की माझ्या मनातली ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझ्या मनातील ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे, पण असं होत नाही. स्वामी महाराज आपल्यासाठी काय चांगलं आहे तेच देत असतात. जे की आपल्याला आवडतं ते आपल्याला ते कधीच देत नाहीत. आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच देतात, आणि वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही सेवा करा, किंवा अख्ख्या देशभरामध्ये तुम्ही कुठंही फिरा, पण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी मिळत असतात. त्यामुळे संयम, विश्वास आणि सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वामी सेवा करताय पण त्यात सातत्य पाहिजे. मी आज स्वामी सेवा केली, मी 8 दिवसाचं पारायण केलं, त्याच्यानंतर मी 2-3 महिने सेवाच केली नाही, त्याच्यानंतर मी पुन्हा पारायणाला लागले, असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला सातत्य ठेवायचे आहे. त्यासाठी नित्यसेवा आहे. बघा, ही नित्यसेवा तुम्हाला रोज करायची आहे. तुमच्या घरामध्ये आज भांडणे होतील, उद्या भांडणे होतील, परवा भांडणे होतील, पण काही काळाने तुमच्या घरामध्ये सुख समाधान नक्कीच येणार आहे. फक्त तुम्हाला स्वामी सेवेमध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे.
ज्याचा विश्वास स्वामी महाराजांवर आहे त्याला स्वामी महाराज नक्कीच तारून नेणार आहेत. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. असा विश्वास ठेवा की तुम्हाला कोणतंही संकट आलं तरी त्या संकटात तुम्हाला जेवढे भोग भोगायचे आहेत त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला कमी भोग भोगावे लागतील आणि महाराज त्या संकटांपुढे तुमच्या पुढे मधोमध उभे राहतील. अशी तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे. बघा, हेच मूळ कारण आहे की तुम्ही कितीही स्वामी सेवा केली तरी पण तुमचे जे भोग आहेत ते तुम्हाला भोगायचेच आहेत. पण ही स्वामी सेवा केल्याने त्याची तीव्रता ही कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे आपल्याला ही स्वामी सेवा करायची आहे. तुम्ही अशी स्वामी सेवा करत राहा, नित्यसेवा करत राहा. रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय वाचा. रोज 11 माळी जप करा. तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर 1 माळ तरी जप करा. तारक मंत्र एकदा बोला. ही सेवा जर तुम्ही रोज करत असताल आणि जर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून नामस्मरण करता आलं नाही तरी तुम्ही उठता बसता कामाला जाता किंवा घरामध्ये महिलांनी स्वयंपाक करताना घरातली कामे करताना जर तुम्ही नामस्मरण केलं तर हे नामस्मरण स्वामींपर्यंत नक्की पोचलं जातं. आणि या नामस्मरणाची ताकद इतकी आहे की तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती लगेच पूर्ण होणार नाही, पण काही काळाने ती तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच भरभरून देणार आहेत. तर तुम्हाला बघा, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.